मित्रांनो, विजयनगरचं हिंदू साम्राज्य एक फारच विस्तृत आणि विशाल साम्राज्य होतं. या साम्राज्याची स्थापना हक्कराया आणि बुक्कराया ह्या दोघा भावांनी मिळून साल 1336 सालामध्ये केली होती आणि पुढचे जवळपास 230 वर्ष हे साम्राज्य वाढतच चाललेलं होतं, आपल्या तेजानं जगात झळकत होतं. या व्हिडिओत मी तुम्हाला या महान हिंदू साम्राज्याबद्दल, विजयनगर साम्राज्याबद्दल 10 अत्यंत आश्चर्यकारक आणि आजवर तुम्ही कुठेही न ऐकलेल्या अशा गोष्टी सांगणार आहे. तर चला सुरू करूया. विजयनगरची राजधानी आहे हम्पी आणि हे हम्पी नाव इथं कसं पडलं यामागेही एक अद्भुत अशी कहाणी आहे. तसं मित्रांनो, माता पार्वतीचं एक नाव आहे पंपा आणि हम्पी या क्षेत्राचं जुनं नाव आहे पंपा क्षेत्र. तुंगभद्रा नदीच्या किनारी असलेल्या या पंपा क्षेत्रातल्या हेमकूट पर्वतावर माता पार्वतीनं भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांच्यासोबत विवाह करण्यासाठी कठोर तपस्या केली होती. हम्पी इथं असलेल्या विरूपाक्ष मंदिराची कहाणी ही फार पौराणिक आणि प्राचीन आहे. मित्रांनो, ह्या विरूपाक्ष मंदिराचं हिंदू संस्कृतीत एक विशेष असं स्थान आहे. हे जगातलं सगळ्यात प्राचीन असं हिंदू मंदिर आहे की ज्याच्यामध्ये पूजेत गेल्या 700 वर्षांपासून एकही दिवस खंड पडलेला नाही. सम्राट अशोक आणि मौर्य काळात सुद्धा इथं एक शिवमंदिर अस्तित्वात असल्याचे आपल्याला उल्लेख आढळतात. असं मानलं जातं की विरूपाक्ष मंदिरातल्या शिवलिंगाची स्थापना स्वतः माता पार्वतीनंच केली होती. मित्रांनो, विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पीबद्दल 9व्या क्रमांकाची आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की याचा रामायणात अनेक ठिकाणी उल्लेख आढळतो. किष्किंधा नगरी असा हम्पी परिसराचा उल्लेख आपल्याला रामायणात आढळतो. बजरंगबलींचे वडील वानरराज केसरी आणि सुग्रीव बालींची ही भूमी हिचा उल्लेख रामायणात आपल्याला जागोजागी मिळतो. लोकांची अशी श्रद्धा आहे की भगवान बजरंगबलीचा जन्म इथल्या अंजनेय पर्वतावर झाला होता. एवढंच नव्हे तर शबरी आणि भगवान रामांची भेटही ह्या जागेच्या जवळ असणाऱ्या पंपा सरोवराजवळ झालेली होती. भगवान राम आणि हनुमान यांची प्रथम भेट इथंच हम्पीच्याच परिसरात ऋषमुख पर्वतावर झालेली होती. सीतेचा शोध घेत घेत दक्षिण भारतात राम आणि लक्ष्मण पहिल्यांदा किष्किंधा नगरीतच पोहोचलेले होते. म्हणजे विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेला हा परिसर पार्वती, भगवान राम, लक्ष्मण, हनुमान यांच्या पदस्पर्शानं पावन झालेला आहे. विजयनगर साम्राज्याबाबतची 8वी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विजयनगर साम्राज्य त्याच्या काळात जगातलं सर्वात श्रीमंत, समृद्ध, शक्तिशाली आणि बलशाली साम्राज्य होतं. अर्ध्या भारतापेक्षाही जास्त परिसर हा विजयनगर साम्राज्याच्या ताब्यात होता. संपूर्ण दक्षिण भारत, आजच्या ओरिसा राज्याचा बहुतांश भाग, तसंच महाराष्ट्राचाही खूप मोठा हिस्सा विजयनगर साम्राज्याच्या ताब्यात होता. महान राजा कृष्णदेवरायाच्या काळात तर विजयनगर साम्राज्य म्हणजे जगातलं सर्वात शक्तिशाली, सुंदर आणि न्यायपूर्ण साम्राज्य होतं. सगळ्या हिऱ्यांच्या खाणी आणि भारतातली महत्त्वाची आंतरराष्ट्रीय व्यापारी बंदरं ह्या साम्राज्याचा हिस्सा होती. जगातल्या खूप साऱ्या देशांमध्ये विजयनगरचा व्यापार चालत होता. त्यामुळंच विजयनगरचं साम्राज्य जगात सर्वात श्रीमंत बनलेलं होतं. त्यावेळी विजयनगर साम्राज्याला आणि हम्पी शहराला भेट देणाऱ्या अनेक आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी असं लिहून ठेवलं आहे की विजयनगर साम्राज्य म्हणजे जगातलं एक अद्भुत आश्चर्य आहे. विजयनगर साम्राज्याबद्दल, हम्पीबद्दल 7वी आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हम्पी ही मंदिरांची नगरी म्हणून शेकडो वर्षांपासून ओळखली जाते. हम्पीच्या परिसरात अतिशय सुंदर 500 पेक्षाही जास्त विशाल आणि भव्य मंदिरं आहेत. दक्षिण भारतीय स्थापत्य कलेचा, मंदिर निर्माण कलेचा अद्भुत आणि श्वास रोखून ठेवणारा आविष्कार आपल्याला इथं हम्पीमध्ये दिसतो. दरवर्षी लाखो देशी विदेशी पर्यटक हम्पीची मंदिरं पाहण्यासाठी येतात. इथं असणाऱ्या शेकडो विभिन्न आणि सुंदर मंदिरांना पाहून पर्यटकांच्या तोंडाचा जो आवाज वासला जातो तो बंद होण्याचं नावच घेत नाही.
लक्ष्मी नरसिंह मंदिर, हजारराम मंदिर, अच्युतराय मंदिर, विजय विठ्ठल मंदिर, विरूपाक्ष मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, सरस्वती मंदिर, भुवनेश्वरी मंदिर, गणेश मंदिर, रंगनाथ स्वामी मंदिर, असे अनेक मंदिरं ह्या परिसरात आहे. तुम्हाला जर सगळी मंदिरं पाहायची तर कमीत कमी 8 दिवस लागतील. एवढंच नव्हे तर काही मंदिरं तर तुंगभद्रा नदीच्या पात्रात सुद्धा बनवली गेली आहे, जी केवळ उन्हाळ्यातच वरती येतात, कारण त्यावेळी नदीच्या पाण्याची पातळी कमी होते. पण मित्रांनो, आपल्या भारताचं हे दुर्भाग्य असं आहे की ह्या अनेक सुंदर मंदिरांमधली खूप सारी मंदिरं मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी नष्ट करून टाकलेली आहेत. मित्रांनो, विजयनगर साम्राज्याशी निगडीत 6वी अशी आश्चर्यकारक गोष्ट आहे बोकडाच्या डोळ्यांची कहाणी आणि राजा कृष्णदेवराय. विजयनगर साम्राज्याचे सर्वात महान राजा होते कृष्णदेवराया, जे एक दासी पुत्र होते. अत्यंत पराक्रमी असणारे कृष्णदेवरायाबद्दल त्यांच्या मोठ्या भावाला, सावत्र भावाला, जो गादीवर बसलेला होता, राजा वीर नरसिंह रायाला फार असूया वाटायची. आपला दासीपुत्र सावत्र भाऊ कृष्णदेवराय पुढे जाऊन आपल्या वारसांना, आपल्या मुलांना मागे टाकून विजयनगरचा राजा होईल अशी भीती वीर नरसिंह रायाला सतत वाटत राहायची. वीर नरसिंह राया अचानक एका गंभीर व्याधीनं ग्रस्त होऊन मृत्यूशय्येवर पडलेला होता. त्यावेळी कृष्णदेवरायाला राजकारणातून संपवून टाकण्याचा आणि आपल्या वारसांचा रस्ता निर्धोक करण्याचा निर्णय त्यानं घेतला. त्यानं आपल्या प्रधानमंत्रीला बोलवलं आणि असा आदेश दिला की कृष्णदेवरायाचे डोळे काढून त्याला आंधळं बनव आणि त्याचे डोळे माझ्या समोर पुरावा म्हणून आण. पण बुद्धिमान प्रधानमंत्र्यानं असा निर्णय घेतला की विजयनगर साम्राज्याची कमान अत्यंत दयाळू, पराक्रमी आणि बुद्धिमान असणाऱ्या कृष्णदेवरायाच्या हातातच जास्त सुरक्षित राहील. कृष्णदेवरायाला वाचवण्यासाठी त्याच्या प्रधानमंत्र्यानं एका बोकडाचे डोळे काढले आणि मृत्यूशय्येवर असणाऱ्या वीर नरसिंह रायाला ते दाखवले. कृष्णदेवरायाचा काटा आपल्या वारसांच्या मार्गातून दूर झाला. या खोट्या आनंदात वीर नरसिंह रायानं आपला प्राण सोडला आणि त्यानंतर कृष्णदेवरायाला विजयनगरच्या राजसिंहासनावर बसवण्यात आलं. एका प्रधानमंत्र्याच्या दूरदृष्टीमुळं भारताला एक महान शासक राजा कृष्णदेवराय या रत्नाची प्राप्ती झाली होती. विजयनगर साम्राज्याची 5वी अद्भुत गोष्ट जी फारच थोड्या लोकांना माहीत आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि विजयनगरच्या हम्पी साम्राज्याचा संबंध. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे विजापूरच्या आदिलशहाचे फार मोठे सरदार होते. त्यांना महाराजा अशी पदवी होती आणि ते संपूर्ण दक्षिण भारताचे सुभेदार होते. हम्पी आणि विजयनगरच्या इलाक्याची सगळी जहागीर पारंपरिकरित्या शहाजीराजेंच्याच ताब्यात होती. खुद्द शहाजीराजेंचा हम्पीमध्येच एक मोठा भव्य महालही होता. शहाजीराजेंनी या सगळ्या इलाख्याच्या देखभालीची व्यवस्था आपले विश्वासू सरदार मालोजीराजे घोरपडे म्हणजे संताजीराजे घोरपडेंचे वडील यांच्याकडे सोपवलेली होती. शहाजीराजेंवर आदिलशहानं ही जबाबदारी सोपवली होती की हम्पीचा केवळ नाममात्र म्हणून उरलेला राजा श्रीरंगराया तिसरा याच्यावर बारीक नजर ठेवायची आणि त्याच्याकडनं दरवर्षी महसूल गोळा करायचा. पण शहाजीराजे आणि त्यांचे मोठे पुत्र शिवाजी महाराजांचे मोठे बंधू थोरले संभाजीराजे जे बेंगलोरचे राजे होते, त्यांनी विजयनगर साम्राज्याची पुनर्स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण भारतातल्या मांडलिक नायक पाळेगारांच्या मदतीनं विजयनगर साम्राज्याची पुनर्स्थापना करून श्रीरंगराया तिसऱ्याला विजयनगरच्या गादीवर बसवायचा निर्णय शहाजीराजे आणि संभाजीराजेंनी घेतला होता आणि त्यानुसारच दक्षिण भारतात आदिलशाही विरुद्ध मोठा उठाव केला गेला होता. आदिलशहानं शहाजीराजेंना जिंजीच्या वेढ्यावर कामगिरीसाठी नेमलेलं होतं, पण शहाजीराजांनी गुप्तपणे जिंजीच्या वेढ्यात अडकलेल्या श्रीरंगराया तृतीय याला पळून जाण्यासाठी मदत केली होती आणि ह्याच गुन्ह्यासाठी त्यांना आदिलशहानं अटक सुद्धा केलेली होती. भारताच्या दुर्दैवानं शहाजीराजेंना अटक झाल्यामुळं विजयनगर पुनर्स्थापनेचा तो सगळा उठाव बारगळला गेला. मित्रांनो, काही इतिहासकारांचं असं मत आहे की विजयनगर साम्राज्याचा विध्वंस पाहून आणि त्याची झालेली वाताहत पाहूनच बाल शिवाजी आणि जिजाऊ मासाहेबांनी विजयनगर साम्राज्यासारखं हिंदू साम्राज्य बनवण्याचा निर्धार केला होता.
मित्रांनो, विजयनगर साम्राज्याबद्दल चौथी कमी माहीत असलेली बाब म्हणजे विद्यारण्य स्वामीचा विजयनगर साम्राज्यासाठीचा आशीर्वाद आणि प्रेरणा. मित्रांनो, शंकराचार्य विद्यारण्य स्वामी जे की शृंगेरी शारदा पीठाचे शंकराचार्य होते, जगद्गुरू होते, त्यांच्याही मार्गदर्शन आणि प्रेरणेमुळे या महान साम्राज्याची विजयनगर साम्राज्याची स्थापना केली गेली होती. विजयनगर साम्राज्याच्या राजधानीची जागा हम्पीच असावी असा आदेश विद्यारण्य स्वामींनी दिला होता. राज्याच्या प्रशासनामध्ये त्यांनी फार मोठी मोलाची भूमिका निभावलेली होती. विजयनगर साम्राज्याची स्थापना करण्याच्या स्वप्नाच्या हेतूनं विद्यारण्य स्वामींनी आपलं शंकराचार्य पद सुद्धा सोडून दिलं होतं. म्हणूनच विद्यारण्य स्वामींना विजयनगरचा चाणक्य या स्वरूपात ओळखलं जातं. मित्रांनो, विजयनगर साम्राज्याबद्दल तिसरी आश्चर्यकारक गोष्ट जी फारच थोड्या लोकांना माहीत आहे ती अशी आहे की विजयनगर हे नाव त्या साम्राज्याला प्राप्त होण्यामागं एका सशाचाही सहभाग आहे. या सशाची एक मजेदार कहाणी आहे. ही कहाणी अशा रीतीनं सांगितली जाते की हक्क आणि बुक्क जे मोहम्मद बिन तुगलकच्या फौजेत सरदार होते, सुभेदार होते. हक्क आणि बुक्क ह्या दोघांना मोहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानानं दक्षिण भारताचे सुभेदार म्हणून नियुक्त केलेलं होतं आणि हे दोघं हम्पीच्या परिसरात तुंगभद्रा नदीच्या किनाऱ्यावर शिकार खेळत होते. हक्क आणि बुक्क रायाचे शिकारी कुत्रे एका सशाचा पाठलाग करत होते. ससा जीवाच्या आकांतानं पळत होता, पण अचानक हम्पीच्या एका विशिष्ट जागेवर येताच एक चमत्कार घडला. कुत्र्यांपासून स्वतःचा जीव वाचवून पळणारा ससा अचानक तिथं थांबला आणि तो वळून 2 पायांवर उभा राहिला आणि त्या सशानं नाकपुड्या फेंदारून 2 पायांवर उभं राहून त्या कुत्र्यांनाच आव्हान दिलं. सशाचं ते रौद्र रूप पाहून कुत्रे घाबरले आणि सशाची शिकार करायला आलेले ते शिकारी कुत्रे घाबरून मागं पळून गेले. हा अद्भुत चमत्कार पाहून हक्क आणि बुक्क राया थक्क झाले. तिथं जवळच विद्यारण्य स्वामींचा आश्रम होता. ते विद्यारण्य स्वामींच्या पायांवर पडले आणि या चमत्काराबद्दल त्यांना सांगितलं. तेव्हा स्मित हास्य करून विद्यारण्य स्वामी असं म्हणाले की हा एक दैवी संकेत आहे. तुम्ही इथं येणार हे मला पूर्वीपासूनच माहीत होतं. त्यामुळंच धर्माची प्रतिष्ठापना करण्यासाठी, एका महान हिंदू साम्राज्याची रचना करण्यासाठी मी माझं जगद्गुरू शंकराचार्य हे पद सोडून दिलं आहे आणि त्याच हेतूनं तुमची वाट पाहत मी इथं आलेलो आहे. ज्या जागी सशानं ह्या शिकारी कुत्र्यांना आव्हान दिलं त्या जागेला तुम्ही तुमची राजधानी बनवा. नव्या साम्राज्याला विजयनगर नाव द्या आणि मोठं बंड करा. मित्रांनो, विजयनगर साम्राज्याबद्दल दुसरी आश्चर्यकारक बाब आहे की हक्क बुक्क राया जे ह्या नगराचे संस्थापक होते त्यांना जबरदस्तीनं मुस्लिम बनवण्यात आलं होतं. पण विद्यारण्य स्वामींनी त्यांना नंतर पुन्हा हिंदू धर्मात परिवर्तन करून घेतलं होतं. त्यांची घरवापसी केली होती. मित्रांनो, 14व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्लीच्या सुलतानांनी दक्षिण भारतावर हल्ला करून दक्षिण भारतातली सगळी हिंदू साम्राज्य धुळीस मिळवलेली होती. कत्लेआम करून हिंदूंवर फार मोठे अत्याचारही केले होते. महाराष्ट्रातलं देवगिरी साम्राज्य, कर्नाटकातली होयसळ आणि द्वारा समुद्रचं साम्राज्य, आंध्र प्रदेशातलं काकतीय वरंगळ साम्राज्य, कर्नाटकातलंच कांपिली साम्राज्य, ही सगळी साम्राज्य त्यांनी नष्ट करून टाकलेली होती. हक्क आणि बुक्क रायाचे वडील एका मंत्रिमंडळात होते. काही जण असं म्हणतात की ते काकतीय साम्राज्यात मंत्री होते, तर काही जण असं म्हणतात की ते होयसळ साम्राज्यातले मंत्री होते. पण ज्यावेळी हक्क आणि बुक्क हे दोघं बंधू फार छोटे होते तेव्हा त्यांना गुलाम म्हणून कैद केलं होतं आणि नंतर दिल्लीला घेण्यात आलेलं होतं. मोहम्मद बिन तुगलकानं या दोघांचं धर्म परिवर्तन सुद्धा करून टाकलेलं होतं आणि त्यांना मुसलमान बनवलेलं होतं. बरेच वर्ष दिल्ली आणि आसपासच्या परिसरातच हक्क बुक्क राया राहिलेले होते. हे दोघंही बंधू अत्यंत पराक्रमी होते. त्यांच्या पराक्रमांवर खुश होऊन त्यांना दक्षिण भारताचं सुभेदार म्हणून मोहम्मद बिन तुगलकानं नेमलेलं होतं. पण तो सशाच्या शिकारीचा प्रसंग घडला आणि हक्क बुक्क राया विद्यारण्य स्वामींच्या संपर्कात आले. विद्यारण्य स्वामींनी पुन्हा त्यांना हिंदू धर्मात परावर्तित केलं, त्यांची घरवापसी केली आणि त्यांना उठाव करून नवीन हिंदू साम्राज्य स्थापन करण्याचा आदेश दिला होता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या नवीन हिंदू विजयनगर साम्राज्याची राज्य कारभाराची सगळी भाषा संस्कृत होती. आणि मित्रांनो, आता शेवटची म्हणजे 1 नंबरची विजयनगर साम्राज्याबद्दलची अद्भुत गोष्ट म्हणजे
संगीत स्तंभ, जगातलं एक वेगळंच आश्चर्य. मित्रांनो, विजयनगर साम्राज्य एक फारच विशाल साम्राज्य होतं, महान साम्राज्य होतं. हे कलाकारांचं आश्रयदातं साम्राज्य होतं. ह्या साम्राज्यात हजारो लाखो कुशल कलाकारांना आश्रय दिला गेला होता. त्या काळच्या विज्ञानामध्ये त्यांनी इतकी काही प्रगती केली होती की आजही आपल्याला हम्पीमध्ये त्या काळातलं अंडरग्राऊंड ड्रेनेज सिस्टीम, सुंदर सुंदर तलाव, मंदिरं आणि स्थापत्यशास्त्राचे इतके काही अद्भुत चमत्कार बघायला मिळतात की माणूस थक्क होऊन जातो. पण या सगळ्या चमत्कारांवरची कडी, पृथ्वीवरचं एक वेगळं आश्चर्य म्हणता येईल असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं ते विजय विठ्ठल मंदिरातल्या रंग दरबारात. इथं संगीताची मैफिल चालायची, पण मैफिलीत एकही वाद्य नसायचं, तर मंदिराच्या खांबांनाच वाद्य बनवण्यात आलं होतं. इथल्या दगडांची अशा प्रकारे रचना केली होती की प्रत्येक दगडाला वेगळ्या वाद्याचं रूप आलेलं होतं. हातात लाकडी दांडा घेऊन इथल्या दगडांना जर थोपटलं तर प्रत्येक दगडातून वेगवेगळ्या वाद्याचा आवाज आजही येतो. वीणा, मृदुंग, ताल, ढोलक, झांज अशा अनेक वाद्यांचे आवाज हे दगड काढतात. आता तुम्हीच सांगा मित्रांनो, प्राचीन भारतातली अशी अद्भुत कला जी दगडांतूनही तालवाद्य काढते, दगडांनाही बोलण्यासाठी भाग पाडते, अशी संपूर्ण जगात दुसरीकडे भारत सोडून कुठं बघायला मिळेल का? मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या.